महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी जन आंदोलन। जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी डहाणू सागर नाका या ठिकाणी महाविकास आघाडी सामाजिक संघटनेच्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून डहाणू या ठिकाणी महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले होते। महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनात केल्या घोषणा। महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि इथे जवळजवळ आता 2 तास झाले सर्व आपण या उन्हामध्ये बसलेले सर्व माझ्या बहिणींनो आणि भावांनो, या कायद्याबद्दल सविस्तर मांडणी या ठिकाणी झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला फार गांभीर्याने हा विषय हाताळावा लागेल। हे जनसुरक्षा नाही आहे, हे सरकार सुरक्षा विधेयक आहे। आणि म्हणून 10 जुलै ज्या दिवशी या सभागृहामध्ये विधेयक आणलं, मला 2-3 दिवसापासून चाहूल लागली होती की हे विधेयक हे सभागृहामध्ये येणार आहे। सर्व महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या नेत्यांशी मी संपर्क केला की आपल्याला याच्यावर विरोध करावा लागेल। आज सर्व महाविकास आघाडीचे नेते जरी असले तरी सुद्धा मला बोलावं लागेल। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना भेटलो, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो, तर नाही म्हणे निकोले आपल्याला जोरदार प्रकारे विरोध करावा लागेल, ना ते इतिहास आपल्याला नाव ठेवेल। परंतु ज्या दिवशी सभागृहामध्ये बिल आणलं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते विधेयक मांडलं आणि त्यांनी काही महाविकास आघाडीतल्या नेत्यांची नावं घेतली की आपण सर्वांनी याच्यावर चर्चा केली आणि नंतर आणलेला आहे, तेव्हा मला समजलं की आता काय करायचं। आता मी एकटा पडलेलो आहे। संपूर्ण सभागृह गच्च भरलं होतं। सर्व एखादं बिल आणायचं असेल, पास करायचं असेल तर संपूर्ण प्रत्येक पक्षाचे सर्व आमदार तिथे उपस्थित असतात, सर्व मंत्री महोदय बसले आहेत। आता मला विरोध करायचा, जर मी विरोध नाही केला तर मला मतदारसंघामध्ये माझा जो मतदाता आहे तो मला जाब विचारेल का तुला कशाला झट मारायला पाठवलं होतं का सभागृहामध्ये। ज्या जनतेच्या विरोधामध्ये बिल येईल सभागृहामध्ये, भविष्यात सुद्धा कोणतेही बिल माझ्या शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, मध्यम वर्ग, व्यापारी जो आहे त्यांच्या विरोधामध्ये बिल येईल तेव्हा विनोद निकोले महाविकास आघाडीचा आमदार म्हणून विरोध करेल। मला बोलू दिलं जात नव्हतं। मी अध्यक्षांना विनंती की मला बोलू दिलं पाहिजे। त्यांना माहिती होतं हा विरोधातला आमदार हा विरोध करेल, त्यांना एकमताने बिल हे मंजूर करायचं होतं, परंतु आपण होऊ दिलं नाही। समोर मुख्यमंत्री महोदय बसले होते, त्यांना मी विनंती केली का आपण हा डाव्यांच्या विरोधामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे, तर मी डाव्यांचा एकच आमदार आहे या ठिकाणी, तर मला बोलू दिलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिली की बोलू दिलं पाहिजे। त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत। महाविकास आघाडी संविधानाला मानणारी महाविकास आघाडी आहे आणि म्हणून 2016-17 मध्ये जो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला नाशिकवरून, त्याचं मी उदाहरण दिलं। त्याचं उदाहरण मी काय दिलं की 240 किलोमीटर चालणारा शेतकरी जेव्हा मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर आम्हाला समजलं की उद्या 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे। दिवसभर चाललेला माझा भाऊ, माझी भगिनी, माझी माता, जिच्या पायाचे चामडे निघालेलं होतं, पाय रक्त बंबाळ झालेले अशी माझी माता भगिनी आम्हाला सांगायला लागले की 12वीच्या मुलांची परीक्षा आहे, हे विद्यार्थ्यांची परीक्षा जर ते पेपर देऊ शकले नाही तर आपल्या भारताचे भविष्य आहे, येणाऱ्या भविष्याचं नुकसान होईल। आणि म्हणून अख्खा दिवस जरी चाललो तरी आज पूर्ण रात्र चालू आणि उद्या सकाळी आझाद मैदानाला पोहोचू हा निर्णय घेणारे आम्ही लोक आहोत। आम्ही संविधानाला मानणार आहोत। अख्खी रात्र चाललो आणि दुसऱ्या दिवशी आझाद मैदानाला पोहोचलो। मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये आणि 12वीच्या मुलांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये। महाविकास आघाडीचे व सामाजिक संघटनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला होता। डहाणूवरून कल्पेश तळवी, विकास समाचार।